काशी केली मथुरा केली केली द्वारका, काशी केली मथुरा केली केली द्वारका, नाही पाहिला हो चक्रधरांसारखा, नाही पाहिला हो चक्रधरांसारखा. दंडवत प्रणाम मंडळी. मी राम फाजके. माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास सादर दंडवत प्रणाम. मंडळी, आज आपण खेई गोई यांचा पात्र परिचय पाहणार आहोत. त्यांचे प्रसादिक नाव खेमाईसे. बोधवंत अनुसरलेल्या भक्त. खेई हे आईचे नाव आणि गोई हे त्यांच्या मुलीचे नाव. या दोघी ब्राह्मण कुळातील विधवा होत्या. त्या डोमेग्राम जवळील घोगर गावच्या रहिवासी. त्यांच्या जवळ अपार द्रव्य होते. प्राचीन काळातील 5 लाख आसूंची त्यांच्याकडे देवपूजेचे सिंहासन होते. यावरूनच त्यांची इतर संपत्ती किती असेल याची सहज कल्पना येईल. माल नेहून विक्री करणारे ते माल विकून पैसे घेऊन येतात. ते पैसे पोत्यात साठवून ठेवत. त्यांची शेती करणारे खंडाच्या मोबदल्यात धान्याच्या राशीच्या राशी आणून घालीत असत. गाई गुरे दूध दुभते भरपूर होते. या दोघींना सराळा येथील नरसिंहारण्य स्वामींचा धर्मोपदेश होता. श्रद्धेमुळे त्या दोघी त्यांच्या भेटीला नेहमीच अधूनमधून जात येत असत. पण स्वामींची प्रसिद्धी ऐकून त्या कडकुली सावखेडा येथे स्वामींच्या भेटण्यासाठी आल्या. त्यामुळे त्यांना स्वामीविषयी श्रद्धा निर्माण झाली. तेव्हापासून ज्या वेळेस त्या आपल्या गुरुकडे जात असत त्यावेळेस त्या स्वामींच्या दर्शनासाठीही येत असत. एकदा त्यांनी आपल्या गुरुसाठी दुर्डी भरून लाडू केले. तेव्हा खोईची मुलगी गोई हिने आपल्या आईला म्हटले, आई, आपण श्री चांगदेवरावळांच्या दर्शनाला जात आहोत, तरी त्यांच्यासाठी मोठाले 5 साखर लाडू करू. मग त्यांनी मोठाले 5 लाडू तयार केले आणि आपल्या गुरुसाठी दुर्डीभर लाडू केले. तेव्हा सर्वज्ञांचे वास्तव्य डोमेग्रामला होते. मग ते लाडू घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. सर्वज्ञांना पाहिल्यानंतर सर्व लाडू सर्वज्ञांनाच अर्पण करावे असे त्यांना वाटले. मग सगळे लाडू त्या मायलेकींनी सर्वज्ञांना अर्पण केले आणि नमस्कार करून समोर बसल्या. स्वामी त्यांना म्हणाले, हे सर्व लाडू आम्ही घेत नाही, आमचे 5 लाडू आम्ही घेऊ. असे म्हणून स्वामींनी 5 मोठे लाडू उचलून घेतले आणि म्हणाले, हे लाडू ज्यांच्यासाठी केले आहे त्यांना नेऊन द्या. असे म्हटल्यावर त्या मायलेकींना आश्चर्य वाटले. आमचा भाव स्वामींनी ओळखला. मग त्या मायलेकी स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या गुरुकडे सराळा येथे गेल्या. त्यावेळेस नरसिंहारण्य मठाच्या बाहेर बसले होते. त्यांना नमस्कार करून त्यांनी दुर्डीभर लाडू त्यांच्या समोर ठेवले आणि मागील सर्वज्ञांची हकीकत सांगितली. हे ऐकून त्यांचा अहंकार जागा झाला आणि ते म्हणाले, तुम्ही अशा बायका आहात तर तुम्ही त्यांच्या जवळच जा आणि त्यांनाच हे सर्व लाडू द्या. असे म्हणून त्यांनी भरलेल्या दुर्डीला लाथ मारली. लाथ मारताच सर्व लाडू सांडले. यानंतर ते उठून आतमध्ये गेले. हा सर्व प्रकार पाहून गोईला खूप राग आला.
ती आपल्या आईला म्हणाली, येथे यांच्याजवळ काय आहे? ही तामसाची मूर्ती. हे काय संत आहेत? ज्यांच्याजवळ शांतता आहे तो संत. असे म्हणून त्या मायलेकी आपल्या गावी गेल्या. आपण आपल्या ग्रहसंपत्तीचा त्याग करावा म्हणून त्यांनी रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी घराला कुलूप न लावता नुसते दार ओढून त्या डोमेग्राम येथे स्वामींजवळ आल्या व त्यांनी संन्यास घेतला. अशा रीतीने त्या स्वामींच्या शिष्या झाल्या. माय लेकीची भक्ती उत्तम होती, पण त्याचप्रमाणे त्यांना बोध ज्ञान करणारा गुरु भेटला नव्हता. परंतु पूर्व पुण्याईमुळे त्यांना स्वामींचे दर्शन झाले होते आणि हाच साक्षात परमेश्वर त्यांना गुरु म्हणून भेटला होता आणि यामुळेच त्यांचे अहोभाग्य होते. खेई गोई अनुसरल्यानंतर स्वामींच्या सन्निधानी राहू लागल्या. खेई गोई अटन विजन भिक्षा करून भिंगारला येतात. सर्वज्ञांचे वास्तव्य तेव्हा भिंगारला होते. तेव्हा स्वामी त्यांना चतुर्विध दान निरोपण करतात. संन्यासानंतर काही दिवसांनी खेई गोई यांचे भाचे त्यांना शोधत शोधत भेटीला आले आणि म्हणाले, तुमच्या घरात कुत्रे मांजर शिरून त्यांनी दही दूध खाल्ले. तुपाच्या घागरी, दह्याच्या घागरी, दुधाच्या घागरी उलटल्या. त्यामुळे दुधा तुपाचे उघळ घराबाहेर यायला लागले आहेत. त्यांचे व्यापारी दुसऱ्या गावाहून पैसे घेऊन आले. घरात कोणी नाही हे पाहून चौकशी करून निघून गेले. खंडाने शेती करणारे शेतकरी धान्याची पोती आणून घरात कुणी नाही हे पाहून अंगणात पोत्यांचा ढीग लावून गेले. घरासमोर अंगणात धान्यांचे ढीग साचले आहेत. घरात कुत्र्या मांजरांनी दह्या तुपाच्या मडक्या फोडून घरात चिखल करून ठेवला आहे. दरवाजातून दुधा तुपाचे पाट वाहत आहे. तुमचे सगळे वाया जात आहे, तरी आपले आपण सांभाळा, चला, असे तो म्हणू लागला. तेव्हा खेई गोईंनी सर्वज्ञांना विनंती केली की, जीजी, आपणाला काही लागते का? असेल तर घेऊन येऊ का? तेव्हा स्वामी म्हणाले, आम्हाला काही लागत नाही. मग खेई गोईने भाच्याला म्हटले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आता आम्हाला त्याची काही गरज नाही. मग त्यांचा भाचा निराश होऊन परत गेला. अशा प्रकारे खेई गोई सर्वज्ञांना अनुसरल्यानंतर आपल्या प्रपंचाचा मळत्याग केला. तेव्हा सर्वज्ञ खेई गोई यांच्या त्यागाची प्रशंसा करतात. त्यागू जैसा खेई गोईचा. खेई गोईंना परमेश्वराची जाणीव झाल्यावर त्यांनी पुन्हा मागचे पाहिले सुद्धा नाही. एखाद्या जीवाला परमेश्वराचे दर्शन होताच तो अन्य धर्माचा, प्रपंचाचा, आप्त स्वकीयांचा त्याग करतो किंवा असन्निधानी ब्रह्मविद्या ज्ञान होताच त्याग करतो आणि ईश्वराने सांगितलेल्या आचार धर्माचा अंगीकार करतो, अनुसरतो. आणि ह्याचप्रमाणे जेव्हा खेई गोईंना परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे दर्शन झाले, त्यांना बोध झाला आणि लगेचच त्या सर्वज्ञांना अनुसरल्या. म्हणून मंडळी, त्यागतो खेई गोईचा, त्यागतो खेई गोईचा हा सर्वश्रेष्ठ. या लीळेवरून आपण काय शिकावे? मंडळी, खेई गोई ह्या महान भक्त होत्याच, पण त्यांचा त्याग पण तेवढाच महान होता. त्यांच्या एवढा त्याग आपल्याला करता आला नाही, तर आपल्या परीने आपल्याला जेवढा जमेल
तेवढा त्याग करणे महत्त्वाचे आहे. परमेश्वराच्या ज्ञानाचा बोध झाल्यानंतर अनुसरण करणे आवश्यक आहे. सर्व संग परित्याग करून परमेश्वराला शरण जाणे महत्त्वाचे आहे. आपल्या जवळ समर्पणाची भावना असणे महत्त्वाचे आहे. कोणतीही आपण क्रिया करू, मग धान्यदान असेल किंवा अन्नदान असेल, तर ती निस्वार्थ भावनेने करायला पाहिजे. या लीळेवरून आपण दयाघनाला प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, आम्हाला पण सुबुद्धी दे. गोईच्या त्यागासारखे आम्हाला बळ दे. त्यांच्यासारखी भक्ती करण्याचे बळ दे. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम.